नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे ठगतपुरीची भाभी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमलीच्या 4 पावलं पुढे आहे हो ही ठगतपुरीची भाभी। आधी गरिबीचं सोंग आणायचं आणि मग लॉटरी लागल्यासारखं नाचत सुटायचं, अशी हिची गत झाली आहे। रातोरात हिचे सबस्क्रायबर्स काय वाढले तर अशी काय उडते की काय विचारूच नका। मी सहज ना हिच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन बघितलं तर हिच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन आणि हिचे व्लॉग जराही मॅच नव्हते होत, एकदम अपोजिट आहे दोन्ही। हिने काय लिहिलंय चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये की खास तुमच्या विनंतीचा मान देऊन हे व्लॉगिंगचं नवीन चॅनल मी सुरू केलं आहे। पण हिचा चॅनल तर 2016 मध्ये क्रिएट केला आहे आणि त्याच्यावरती शॉर्ट्स होते यांच्या बाळाचे। मग तुमच्या विनंतीचा मान ठेवून नवीन चॅनल सुरू केलं आहे असं खोटं का बरं हिने लिहिलंय। दुसरी गोष्ट, त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय ते म्हणजे फॅमिली एंटरटेनमेंट साठी खास हे चॅनल आहे। आजपर्यंत तर मला हिचे व्लॉग्स एंटरटेनिंग नाही वाटले, उलट हिचे व्लॉग्स बघणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे। बकवास व्लॉग्स जर अवॉर्ड असेल ना कोणते तर ही बाई पहिली येईल त्याच्यात। आणि फॅमिली एंटरटेनमेंटच्या नावाखाली या बाईने तर हिच्या घरातली आहेत नाही ती सगळी भानगडं उघडकीस आणली आहे। तिसरी गोष्ट हिच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती म्हणजे आमच्या आयुष्यातील खास क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहे मी। पण जर हिचे व्लॉग्स बघितले तर ही पण इतर क्रिंज व्लॉगर्स सारखीच आहे, शीशू सगळंच दाखवत असते। हिच्या आयुष्यातील स्पेशल क्षण सोडून ही बाकी सगळंच दाखवत बसते। मेंटल टॉर्चर काय असते हे जर तुम्हाला सगळ्यांना अनुभवायचं असेल ना तर मंडळी हिचे व्लॉग्स बघा तुम्ही, तुम्हालाही वाटेल की आयुष्यातले 20 मिनिटं मी फुकट घालवले। त्या टोमलीला बदनाम करून तिच्याच पावलावरती पाऊल ठेवून ही चालली आहे। एक गोष्ट बोलू का मंडळी, ह्या जेवढ्याही घरबशा क्रिंज व्लॉगर्स आहेत ना यांची जी मुखिया आहे ती म्हणजे आपली सगळ्यांची नावडती घर कोंबडी। तिचा नवरा कसा का असे ना पण निदान बायकोच्या जीवावरती तरी कामधंदे सोडून घरी नाही बसलाय, ऍटलिस्ट तो तरी कामावरती जातोय। पण तरीही एवढी ती घर कोंबडी लोकांना येडा बनून पेढा खाते। पण नुसतं तिच्याच पैशावरती मज्जा न मारता तो बाहेर जाऊन काम तरी करतोय। पण ही वांगो आहे, भाभी आहे, यांचे नवरे बघा कामधंदे सोडून बसलेत घरी। यांना काय वाटते की असं केल्याने काय लाखो करोडो रुपये मिळणार आहेत का। हे लोक खरं तर युट्यूब वरती चुकीचं एक्झाम्पल सेट करतात। यांना बघून इतर लोकांना काय वाटणार की चला असं घरातलं उनी धुनी दाखवली, बाहेर काढलं की लोक बघणार, लोकांनी बघितलं की रातोरात आपण लखपती बनणार। कितीतरी लोक म्हणून जॉब वगैरे सोडून युट्यूबलाच करिअर बनवतात। कसे मूर्ख लोक आहेत ना हे। आजच्या काळातही यांना फुकटचा पैसा कमवायचा आहे। एक लक्षात ठेवा मंडळी, मेहनत केली तरच काहीतरी अचीव करू शकता। हे असं फॅमिली ड्रामा स्टंट व्हिडिओज करून काही होत नाही। असं केल्याने ना जी उरली सुरली इज्जत असते समाजात ती नष्ट होते। आणि असे स्टंट व्हिडिओ करून 1-2 व्हिडिओ व्हायरल जातील पण त्याच्यानंतर चॅनलची जी काही बँड वाजेल ना ती तर काही केल्या सुधारणार नाही। मग आता बेस्ट एक्झाम्पल बघा ना, टोमली जेव्हा भारतात येते तेव्हा तिचे व्ह्यूज किती वर जातात, पण हेच जेव्हा ती ठगझंबगला असते तेव्हा तिचे व्ह्यूज कसे कोसळतात ते तुम्हालाही माहिती आहे। म्हणून मी या व्लॉगर्स लोकांना नेहमी एकच गोष्ट सांगत असते की काही करतोय ना आपण तर 10 वेळा तरी विचार करून केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा विचार केला पाहिजे की जे काही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय ते कितपत बरोबर आहे। काही चुकीचे संदेश तर जात नाही आहेत ना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला, त्याचा विचार केला पाहिजे। रातोरात फेमस झाल्यामुळे लोक आपल्याकडे ॲज अ इन्फ्लुएन्सर बघतायत। आपण जे काही करतोय ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनावरती परिणाम करतोय। त्यामुळे जे काही आपण खरं आहे तेच दाखवलं पाहिजे आणि थोडक्यातच मजा असली पाहिजे, मला असं वाटते। कारण उगाच आपलं रटाय कॉन्टेंट करून तेच 1760 वेळा दाखवून काही होत नाही। काळानुसार बदल हा हवाच। आता युट्यूब वरती एक सोडून 10 धुनी भांडीवाल्या आल्या आहेत, त्यात हिची काही गरज होती का तर नव्हती। युनिक काहीतरी दाखवलं असतं तर समजू शकतो आपण, पण हे काय आहे खास क्षण सांगून दररोज आपलं शिशू दाखवायचं आणि मग व्ह्यूज कोसळले की सासरच्यांना बदनाम करत बसायचं, उगाच काहीतरी स्टंट व्हिडिओ करायचे। अशा लोकांना जर मंडळी लाखो व्ह्यूज येत आहेत, लाखो रुपये ते छापतायत तर मग जे खरंच मेहनत करतायत, ग्रो होण्यासाठी स्ट्रगल करतायत त्यांचं काय हो। त्या लोकांवरती तर हा अन्याय आहे ना।
तुमचा एक एक व्ह्यू ना मंडळी खूप मॅटर करतो. एखाद्याचं करिअर बनूही शकतं तुमच्या व्ह्यूजमुळे आणि एखाद्याचं करिअर बर्बादही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ज्या कोणाला बघताय ना विचारपूर्वक बघा. खरंच ती व्यक्ती तुमचा टाइम आणि व्ह्यू डिझर्व करतात का याचा विचार करा. चॅनलचं डिस्क्रिप्शन बघितल्यानंतर मी ना हिच्या चॅनलवरती शॉर्ट्स बघत होती, तर त्यात असे काही फनी शॉर्ट्स आहेत ना की काय सांगू मी. मला तर असं वाटते की ह्या भाभी जी आहेत ना मॉलमध्ये वगैरे जातात आणि बंद होण्याच्या वेळेपर्यंत तिथेच टाइमपास करत असतात. जसा क्राऊड कमी झाला तसं ह्या आणि बिसाल कॅमेरा एका अँगलला सेट करतात आणि मग यांचं नाचकाम सुरू करतात. आता त्या दिवशी पण हे लोक चिकन वरती ताव मारायला गेले होते बघा. तो जो व्हिडिओ होता त्यात बघा मंडळी, त्यात पण हे 3 जणच होते आणि ही मार रेस्टो टूर करत होती. तेव्हा फक्त बार सेक्शन मध्येही गेली होती. तिकडे पण सिटिंग अरेंजमेंट दाखवलं, पूर्ण रेस्टो खाली होतं. व्हिडिओ बनवताना तर कोणच नव्हतं आणि हिचा कॉन्फिडन्स लेवल पण ना खूप कमी वाटतो. आता एवढे सगळे व्लॉगर्स बघितले पण कोणच असं नाही आहे कॅमेरा समोर बघून बोलायचं, तर हिचं लक्ष हा काय करतोय तो काय करतोय ह्याच्यातच असते आणि उगाच मध्येच सूरताल सगळं सोडून केकटत राहते. आता कसं एका पाठोपाठ आपले सगळे सण सुरू होणार आहेत ना, तर ह्या लोकांना आता कॉन्टेंटच कॉन्टेंट मिळणार. म्हणजे आता हेच बघा ना, संक्रांत आली तर झालं सगळ्यांचे तिळाचे लाडू बनवण्याचा व्हिडिओ चालू झाला. आपण सुद्धा हेच सगळं करतो ना, घरातल्या इतर स्त्रिया सुद्धा हेच करतात. पण कोण त्याचा व्हिडिओ बनवून दुनियेला दाखवते का? तर नाही. किंवा कोण बोंबलत सुटतं का? तर नाही. जे काय आहे ते 4 भिंतींच्या आत असते. पण व्लॉगर्सचं कसं आहे, काम करायचं राई एवढं आणि गोंगाटा करायचा पर्वता समान. मला वाटते हिने कोणाला तरी सोबत आणलंय घरकाम करण्यासाठी. त्या दिवशी भोगीला पण तिनेच सगळा स्वयंपाक केला होता, तिनेच नैवेद्य दाखवला होता आणि भाभीजी करत होत्या टोमलाबाईची नक्कल. मध्येच तीळ भाजताना ह्या बाईला आठवलं की लग्ना अगोदर ही बिसालच्या घरी गेली होती त्याला लाडू द्यायला आणि तेव्हा ही त्याला दादा बोलली होती. ज्याला आपण भाऊ म्हणतो, पुढे जाऊन त्याच्यासोबतच लग्न करायचा विचार तरी कसा येऊ शकतो मंडळी कोणाच्या मनात. चला समजू शकतो हिचं पहिलं लग्नही मोडलं होतं, सो त्या टेन्शन मध्ये होती असेल ही आणि त्यावेळी बिसालने हिला दिला असेल मेंटल सपोर्ट. पण जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा ही वांगोच्या व्हिडिओ मध्ये आली होती. तेव्हा वांगो एवढं खोटं बोलत होती. नात्यातलं स्थळ आहे असं बोलली होती. मुंबईला राहणारी मुलगी आहे, अरेंज मॅरेज आहे. तेव्हा तर ही तिच्या होला हो बोलत होती. तेव्हा का बरं ही तिच्या खोटं बोलण्याला विरोध करत नव्हती? हिने तर तेव्हा साथ दिली होती. याचा अर्थ हिला पण तेव्हा चिरीमिरी मिळालीच असेल ना वांगोकडून. त्या वांगोसारखं हिनी पण मोजकेच लाडू बनवले होते. पण कौतुक तर असं करत होती की 100-150 लाडू बनवले होते. भाभीजी बोलते कशी की जास्त बनवले होते लाडू मी, पण सगळ्यांनी खाऊन टाकले. परात पण भरली होती लाडूने, पण सगळ्यांनी खाऊन घेतले ना. अगं बाई, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय देवाच्या पुढ्यात ठेवल्याशिवाय कसं काय तुम्ही लाडू खाऊ शकता? लहान मुलाचं ठीक आहे, त्याला काही समजत नाही, पण बिसालाने तुला पण अक्कल नाही का? आता मी कुकर लावला, आता मी आलू मटार भाजी बनवली, आता मी जेवते, आता मी जेवली, आता मी भांडी घासते, आता मी भांडी घासली, आता मी खाली उतरली, आता मी आईस्क्रीम खायला जाते. अरे देवा, काय आहे हे? जबरदस्तीचा व्लॉग बनवलाय फुकटचा. काय पण करतात उगाचच, काहीच अर्थ नाही आहे त्या व्लॉगला. नेक्स्ट डे पण हेअरस्टाईलचा व्हिडिओ घेऊन आली होती काहीतरी. उगाचच आपलं काहीतरी ना, आपला टॉपिक काय आहे त्या विषयाला सोडून दुसरीकडेच भरकटत जाते. अशा हेअरस्टाईल आता कोणी करते का हो मंडळी? खूप पूर्वीच्या काळात अशा हेअरस्टाईल्स केल्या जायच्या, पण आता मोस्टली एवढा वेळही नसतो कोणाकडे आणि जमाना पण एवढा बदललाय की लोक स्ट्रेटनिंग करून घेतायत, हेअर ओपन ठेवतायत, कर्ल्स करतायत. ह्या ज्या काय हेअरस्टाईल्स तिने दाखवल्या होत्या ना, त्या तर आता आउटडेटेड झाल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर आता एवढे लांब केस पण खूप कमी स्त्रिया ठेवणं पसंत करतायत, कारण मेंटेन ठेवणं खूप कठीण आहे. आणि त्याच व्हिडिओच्या एंडला ह्या भाभीजींनी काय सांगितलं की आजचा व्हिडिओ जरा वेगळा होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय? ब्ला 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 ब्ला. सेम टोमली जे बोलते ना तेच ही पण बोलत होती. परत तिसऱ्या दिवशी काय तर माझं ज्वेलरीचं कलेक्शन बघा, अजून दाखवा, सगळं घरात आहे नाही ते सगळं दाखवा. म्हणजे मग तुमचे व्हिडिओ चोराबिरांनी बघितले आणि घरातून सगळं लुटून नेलं की पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारा. मंडळी, घरकोंबडीने वाटते त्या पुअर स्किनच्या प्रमोशन मध्ये हिला पण ओढलंय. पाहिलं का कसं ही पण फेक प्रमोशन करायला सुरू झाली आहे ते.
आणि काय काय मूर्ख लोक तर हिला अजून सहानुभूती देत आहेत. मी तर जेवढ्या वेळा पण हिच्यावरती पॉडकास्ट करेन ना, एकच सांगेन, कृपा करून चुकीच्या लोकांना सपोर्ट नका करू. असले फेक प्रमोशन करून लोकांची दिशाभूल करण्यात येते आहे. ह्यांना असं खोटं बोलून पैसे मिळत आहेत. फेक प्रमोशन करून यांना लाखो रुपये मिळत आहेत आणि तुम्ही काय करताय तर अशा ठगतपुरीच्या ठग लोकांना सपोर्ट. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.